श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन धनुष्यबाण होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। राज्यामध्ये ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। कायदेशीर सल्ल्यानंतर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतकडे आहे। उद्या अमित शहा महाराष्ट्रात असून अमित शहांच्या ग्रीन सिग्नल नंतर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता, कारण महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन धनुष्यबाण होण्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे। राज्यामध्ये ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं जाणार आहे। यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि कायदेशीर सल्ल्यानंतरच हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। उद्या महाराष्ट्रामध्ये अमित शहा येत आहेत आणि अमित शहांच्या ग्रीन सिग्नल नंतरच हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते सूत्रांकडून। त्यामुळे राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लवकरच धक्का मिळण्याची शक्यता आहे। उद्या अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होणार अशी माहिती मिळते। अधिक जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहे। उदय, कोणकोणते ते 6 खासदार? खरं सर्वांना उत्सुकता लागली आहे की कोण हे खासदार आहेत ज्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। या संदर्भात अतिशय गुप्त माहिती जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। जे वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे, शिवसेना ऑपरेशन टायगर सुरू करते, ऑपरेशन धनुष्यबाण याचं नाव असलेलं सांगण्यात येतं। मात्र जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार ऑपरेशन टायगर हे राबवलं गेलेलं आहे यशस्वीपणे आणि त्याचा आज जो आहे निकाल आज आपल्याला पाहायला मिळणार होता। शिवसेनेचा वांद्रे कुर्ला संकुल येथे जो मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये हा पक्षप्रवेश होणार होता। मात्र काही कायदेशीर तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळेच काहीसा हा पक्षप्रवेश जो आज होणार होता तो पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास 6 खासदार हे शिवसेनेत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। या 6 खासदारांपैकी 1 खासदार हा मुंबई शहरातील आहे, तर उर्वरित 5 खासदार हे ग्रामीण महाराष्ट्रातील असल्याचं सांगण्यात येत आहे। या सर्व 6 खासदारांचा आज पक्षप्रवेश नियोजित होता, मात्र काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या तांत्रिक अडचणींना म्हणजे एकंदरीत कायद्याच्या चौकटीत हे सर्व पक्ष। बरं उदय, थोडंसं थांबवते। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत। नरेश जी, न्यूज 18 लोकमतकडे सुपर एक्सक्लुझिव्ह माहिती आहे। उबाठाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करतायत, तुमचा सुद्धा दुजोरा आहे का याला? बघा, उबाठा जे पक्षाला, ते पक्षातील जे काही पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आता कंटाळलेले आहेत, दरसळ उडतीला कंटाळलेले आहेत। शिवसैनिक उबाटांच्या सोबत नाही आहेत। त्यांनी उबाटांनी जी भूमिका घेतलेली आहे, काँग्रेस दार्जिनी भूमिका आहे, हिंदुत्व विसरलेले आहेत, हिंदुत्व बाजूला ठेवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींना कंटाळून संपूर्ण उबाठा, एक संजय राऊत आणि 2-4 लोक सोडले तर संपूर्ण उबाठा आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा देत आहेत आणि लवकरच तुम्हाला या सर्व गोष्टी समोर येतील। बरं, 6 खासदार आहेत, एक मुंबईतला 5 ग्रामीण भागातले, काय हिंट द्याल तुम्ही? बघा, मी तुम्हाला एवढंच सांगेल की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला, त्यांच्या धडसोड वृत्तीला, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार केवळ खुर्चीकरता जे सोडलेले आहेत त्यामुळे मूळ शिवसेनेपासून ते बाजूला गेलेले आहेत। यामुळे शिवसैनिक जो आहे तो त्यांना सोडत आहे। बरं नरेशजी, थोडंसं तुम्ही लाईनवरतीच थांबा आपल्यासोबत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे फोन लाईनवरती आहेत। सुषमाताई, उद्या तुमच्या पक्षातले 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करतायत। चांगला विनोद आहे ताई, छान हसले मी, चांगलं वाटलं मला, चांगला विनोद आहे। बरं, नरेश म्हस्केंनी सुद्धा याला दुजोरा दिलाय। बातमीमध्ये अजून जास्त लोकांना विनोदी वाटेल बातमी आणि छान हसायला येईल। त्या बातमीमध्ये असंही ऍड करा ना एकदा
की उद्याच्या त्या 6 खासदारांच्या सोबत आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई हे सुद्धा प्रवेश करणार आहेत. अजून बातमी चांगली सुषमा वाटली. अंधारे तर अजिबात नको आम्हाला. सुषमाताई तुम्ही नको आम्हाला. नरेश मस्के सारख्या कारण गद्दार लोकांच्या हिंदुत्वाचा- सोबत जाण्यापेक्षा मी हिंदुत्वाचा आयुष्यभर विचार तुम्ही शिकवण्या द्या. घेईल. नाही हिंदू हृदय नरेश सम्राट मस्के शिवसेना प्रमुख तुमच्यासारख्या माननीय गद्दार बाळासाहेब यांना आपण लोकांसोबत खेरडा म्हटला राहण्यापेक्षा होता. मी आयुष्यभर शिकवण्या घेईल. नाही, तुमच्यासारखे तुम्ही खेरडा गद्दार म्हटला लोक, होता. तुम्ही खेरडा अत्यंत म्हटला होता तुम्ही गद्दार आम्हाला. आणि त्याच्यामुळे अत्यंत तुम्ही अजिबात वाईट नको आणि आम्हाला. अत्यंत कृतज्ञ लोक तुम्हाला आम्ही आहात. घेणार पण त्यामुळे नाही, अशा आलात तरी. कृतज्ञ लोकांची मला सांगायची गरज सुरुवातीला नाही. तुमचे प्रयत्न फसलेले आहेत, आणि आम्हाला नरेश नको मस्के विसरलात का? नरेश मस्के विसरलात का? नरेश मस्के, काय? अहो 50 वेळा तुम्हीच लोणी लावत मला कसं तिकडे नेता येईल याच्यासाठी प्रयत्न करत होता. नाही, मी नाही. हलकटपणा सोडा मी आता. कधीच नाही. मी खासदार कधीच नाही झाला तुम्हाला जरा तुमच्यासाठी खासदाराच्या प्रयत्न लायकीचं केले. वागत चला. खासदार अरे, असल्यासारखे तुमची जरा योग्यता वागा बघा. आणि बोला. महिला- खासदार आहात महिला, म्हणून तुम्हीच छपरीपणा म्हणालात की सोडून द्या. मला- हे छपरी वागणं तुम्हीच सोडून म्हणतात द्या. की मी स्वतः प्रवेश करणार पाटीलमारांसारखं आहे. वागणं आणि बोलणं सोडून द्या. खासदार झालात, जरा खासदाराच्या लायकीला शोभणारं पूर्व वागत आणि इतिहास बोलत आपण चला. पहा, पाकिटमध्ये फोन या करत असल्या होते ते. असल्या छपरी चाळ्यांमुळेच लोक तुम्हाला किंमत देत नाहीत. खासदार झाला तरी भडकता. कुणी तुम्हाला खासदार म्हणायला तयार नाही. किती- कारण तुम्ही किती खासदार भडकता. झाला तरी तुमच्या छपरी चाळे काही संपत किती- सोडा किती सोडा हा भडकता. छपरीपणा सोडा. एवढा नरेश राग मस्के, चांगला नाही. एवढा नरेश राग मस्के चांगला हा नाही. छपरीपणा सोडून सुषमाताई, द्या. एवढा चांगला राग झाला. चांगला नाही हो. मी समजू शकतो. आता तुम्हाला काय मिळणार नाहीये तिकडे. मी समजू शकतो. नरेश मस्केजी, सुषमा अंधारे यांचा फोन कट झालाय किंवा संपर्क तुटलाय, मात्र त्या आत्ताच्या घडीला डिनाय करतायत की हा विनोद आहे असं त्या म्हणतायत. यावरती तुमची काय प्रतिक्रिया? बघा, त्यांचा आणि पक्षाचा तसा काही संबंध हो. त्यांना एक पेड कोणीतरी बोलणारं पाहिजे. कोणी बोलणारं नाहीये म्हणून त्या शिवसेनेमध्ये उभाठामध्ये आहेत की ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, अगदी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती. बाळासाहेबांना त्यासाठी खेरडा म्हटल्या होत्या. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल किती चुकीच्या पद्धतीने बोलल्या होत्या. हिंदू देवदेवतांच्या विरुद्ध बोलल्या होत्या. त्यामुळे सुषमा अंधारे आम्ही नाही पकडत हो, भिंतीमध्ये पण पकडत नाही त्यांना. त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं आणि त्यांची भूमिका काय, ही थोडी शिवसेनेची भूमिका किंवा शिवसैनिकांची भूमिका आहे. केवळ एक बोलणारे व्यक्ती, पेड व्यक्ती म्हणून त्या आहेत. त्याच्यामुळे मला काही त्यांच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाहीये. हा, बरं, नरेशजी, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आहेत. उदय, आपण सुषमा अंधारेंना या संदर्भातला विचारलेला प्रश्न त्यांच्या जिव्हारी लागलाय आणि नरेश मस्केंनी त्याला दिलेला दुजोरा, त्यामुळे त्या भडकलेल्या दिसल्या. काय म्हणाल तुम्ही यावरती? आणि तुम्हाला जर काही नरेश मस्केंना विचारायचं असेल तर विचारू शकता. नरेश मस्केजी, आज शिवसेनेचा मेळावा होणार आहे आणि याच मेळाव्यामध्ये इतर पक्षातल्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी हे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार होते. अशी कोणती तांत्रिक अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे जेणेकरून हा पक्षप्रवेश जो आहे तो पुढे ढकलेला आहे? काही तांत्रिक अडचण आहे ती कशी दूर करणार आहात तुम्ही? हे बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील बहुसंख्य आमदार, बहुसंख्य खासदार, बहुसंख्य नगरसेवक, बहुसंख्य जिल्हा प्रमुख, बहुसंख्य उपनेते, बहुसंख्य शाखा प्रमुख, बहुसंख्य शिवसैनिक आज त्यांच्या भूमिकेला कंटाळलेले आहेत. त्यांना माहीत आहे की शिवसेनेची, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका केवळ खुर्ची करता यांनी सोडलेली आहे आणि शिवसेनेचा, बाळासाहेबांचा विचार एकमेव एकनाथ शिंदे साहेब यांच्याच नेतृत्वाखाली पुढे जाऊ शकतो. त्यामुळे सर्वजण त्यांना सोडणार आहेत. फक्त आता कोणाला घ्यायचं हे आता आम्ही ठरवणार आहोत. कोणाला घ्यायचं हे आम्ही ठरवणार आहोत. नरेश मस्केजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर न्यूज 18 लोकमतच्या या सुपर एक्सक्लुझिव्ह माहितीला नरेश मस्केंनी देखील दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे, हे 6 खासदार कोण जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं शिवसेनेमध्ये उद्या प्रवेश करणार, जी चर्चा आता सुरू आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते, त्यांचे देखील धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची बातमी बघूयात. 2019 नंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. 2022 मध्ये एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, तर 2023 मध्ये एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाले. अशातच राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची भविष्यवाणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे, थेट दावोसमधनं. ठाकरेंच्या पक्षाच्या 4 आणि 3 खासदार
शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा उदय सामंत यांनी केला. त्याचसोबत काँग्रेसच्या 5 आमदारांनी गेल्या 15 दिवसात एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचा दावा सामंतांनी केलाय. त्यामुळे पुढील 3 महिन्यात हे आमदार आणि खासदार शिंदेंसोबत असतील असा मोठा दावा उदय सामंतांनी केला. आणि आपल्या मतदारसंघातली कामं व्हावीत यासाठी या आमदार आणि खासदारांचा शिवसेनेत येण्याकडे कल असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं. माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. ह्याचा रेकॉर्ड देखील आहे. जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत. काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष, अनेक माजी खासदार, माजी आमदार संपर्कात आहेत. आणि येत्या 3 महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत. तर पुढची बातमी आहे. केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यामध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली. डॉक्टर नसलो तरी यशस्वी ऑपरेशन केली आहेत असं शिंदे म्हणालेत. तर ऑपरेशनसाठी योग्य रुग्ण मिळाल्यानंतर सांगू असं म्हणत त्यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिलेत. ऑपरेशन करण्याचं काही मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणलेत की उभाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे आणि अनेकांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहेत. अनेक जण तुम्हाला भेटून गेले जे विद्यमान आमदार तुम्ही आहेत. त्याचा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशन आहे का? तसा रुग्ण मिळालाय का तुम्हाला? तुम्हाला जेव्हा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू, तुम्हाला कल्पना देऊ.